कळवणमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला। कळवण येथील रस्ता अपघातात एका सुखी कुटुंबावर शोककळा पसरली। कळवण येथील कोल्हापूर फाटा येथे झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आणि एक गंभीर जखमी। प्रत्यक्षात रस्त्याच्या कडेला असलेल्या घरावर कार आदळली, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 सदस्यांसह 6 जणांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाची चौकशी केली। बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कळवण तालुक्यातील कोल्हापूर फाट्यावर झालेल्या या अपघातात जीव गमावलेल्यांमध्ये 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले। एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की सटाणा येथील नामपूर येथील एक कुटुंब नाशिकमध्ये नातेवाईकांच्या लग्न समारंभाला उपस्थित राहून घरी परतत होते। त्या दरम्यान कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, ज्यामुळे गाडी नाशिक कळवण रस्त्यावरील एका बंगल्याला धडकली। दरम्यान अपघातात गंभीर जखमी झालेल्या मेटकर यांच्या 12 वर्षीय मुलाचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला आणि त्यांचे नातेवाईक भालचंद्र भदाण वय वर्षे 52 देखील गंभीर जखमी झाले। कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे। एकाच कुटुंबातील आई, मुलगा आणि चिमुकली अपघातात गतप्राण झाल्याची बातमी कळताच देवळा, कळवण, सटाणा तालुक्यातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केला जातोय। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वाहिनीच्या वतीने देखील दुर्घटनेतील गतप्राण झालेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चेतन हिरे, कळवण।